व्यथा तत्काळ तुझिया प्रसादे अनंतवाणी अनंत ध्यास वृद्धा संदेह या जीवास पारख बोध करुनिया खास मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार वदवी जीवा नित्य सार इतकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तू राशी ज्ञानबोध नित्य पाजिसी जवळीच ठेवी अनंतासी कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले आम्ही जातो तीर्थावरी आम्ही जातो तीर्थावरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देवा देवा आम्ही प्रकाशितो देवा आम्ही प्रकाशितो आधी अंधारी राहतो आम्ही अंधारी राहतो आम्ही अंधारी राहतो अंधारी राहतो आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देवा आमासी पाहतो देवा आमासी देवा आमासी पाहतो देवा आमासी पाहतो आम्ही गोंडोबा पूजितो आम्ही गोंडोबा पूजितो आम्ही गोंडोबा पूजितो देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी देव आपुले अंतरी तुकड्या म्हणे कैसे जुडे तुकड्या म्हणे कैसे जुडे आ
जय पांडुरंग हरी जय 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 जय पांडुरंग हरी श्री साईनाथ महाराज की जय वाढवा लागते परमपूज्य जगदंबा माता यांच्या चरणावर दंडवत घालून परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आज आपल्या चोपन या गावी सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित झालो आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आत्तापर्यंत आपण 2 प्रवचन ऐकले. त्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही ऐकायला मिळालं. आमच्या बोपटे सरांनी सांगितलं की धनापेक्षा ज्ञानाला महत्त्व आहे. आणि आमचे नरसिंग बाबाजी तर अनुभवाचे बोल आहे त्यांचे. एवढे सुंदर बोलले ते की त्यांच्या बोलण्याकडे पाहून, त्यांचं बोलणं पाहून किती अभिमानी माणूस असेल तर त्याचा अभिमान घडून जावं असं त्यांचं बोलणं आहे. आंबा जसा जसा पिकायला लागते ना तसा तसा कसा होते तो? गोड राहते का आंबट होते? गोड होते. आंबा पिकायला लागला का आंब्याला गोडवा येते. आणि कच्च्या आंब्याला कोणी दगड मारत नाही. कच्चे आंबे राहिले ना असे का ते दात काय करते? कच्चे आंबे आंबट करते दात. मग पिकल्या आंब्याचा जो रस आहे तो रस गोडवा देते. अनुभवाचे बोल आहे त्यांचे, खूप सुंदर बोलले ते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या अभंग गाथेत अभंग लिहितात. देव आपुले अंतरी आम्ही जातो तीर्थावरी. देव आपुले अंतरी. नाही, महाराजांनी सुंदर संकेत दिलाय समाजाला. कारण या कीर्तनामध्ये जे तुम्ही सगळे उपस्थित लोक आहेत, गावातले लोक आहेत, प्रत्येकाची अशी समज आहे, प्रत्येकाला अशी इच्छा आहे की देव आपल्याला मिळाला पाहिजे. काय मिळाला पाहिजे? देव. चांगली संकल्पना आहे. पण कसं आहे बापा माहीत आहे का? ईशावास उपनिषदामध्ये लिहिलं आहे, हिरण्यमय पात्रेण सत्यशा पिहितम मुखम. हिरण्यमय पात्रेण, हिरण्यमय पात्र म्हणजे सोन्याचं पात्र. पात्र म्हणजे झाकण. सोन्याच्या झाकणाने सत्यशा पिहितम मुखम, सत्याचं तोंड झाकलेलं आहे. कशाने झाकलं आहे तोंड? सोन्याच्या झाकणाने. सत्याचं जे तोंड आहे, सत्याचा हांडा आहे, त्या हांड्यामध्ये सत्य आहे आणि त्या सत्यावर झाकण आहे. ते झाकण कशाचं आहे? सोन्याचं आहे. हांड्यामध्ये देव आहे, पण देव कशाने झाकला आहे? त्या हांड्यामध्ये जो देव आहे तो देव सोन्याने झाकलेला आहे, सोन्याच्या झाकणाने झाकलेला आहे. आता होते कसं, आपण देव हांड्यातला पकडायसाठी जातो तर अगोदर काय उचलावं लागते? काय उचलावं लागेल? झाकण. झाकण कशाचं आहे? आता सोन्याचं झाकण हातात आल्यावर देवाची काय गरज आहे? हांड्यात देव आहे. उपनिषदामध्ये लिहितात ऋषी मुनी
सत्यशा पिहित मुखम हिरण्यमय पात्रेनं. सोन्याच्या झाकणाने देव त्या मडक्यामध्ये भांड्यामध्ये झाकलेला आहे. पण अट अशी आहे की जो झाकण उचलायला जाते त्याचं लक्ष सोन्याकडे नाही गेलं पाहिजे. हा सोनं आहे संसार, सोनं आहे जग, सोनं आहे विषय वासना, सोनं आहे भौतिक सुख, सोनं धन इस्टेट संपत्ती, मुलं बाळं घरदार राजकारण समाजकारण हे सोनं आहे. त्या सोन्याच्या आतमध्ये देव आहे, झाकलेला आहे तो, त्याच्यावर त्याचं झाकण आहे. आता आपण सोनंचं झाकण उचललं की मग आपल्याला देव नाही पाहिजे, मग आपण सोनंच खिशात घालतो आणि देव तसाच ठेवतो. अशा समाजात आपण जीवन जगत आहोत. देव आपुले अंतरी आतमध्येच आहे पण झाकण आहे. 28 मे 1992 रोजी आमच्याकडे सद्गुरू श्री हिराजी महाराज आले. हिराजी महाराजचं नाव ऐकलं ना तुम्ही? हिराजी महाराज आमच्या वडिलाचे गुरु, आमच्या काकाजींचे गुरु. ते यायचे आमच्याकडे 5 वर्षांनी 10 वर्षांनी आले ते. आणि मी होतो, मला वाटते 5वा वर्ग पास झालो आणि 6व्या वर्गात मी गेलो. ते उपदेश द्यायचे, त्यांचा उपदेश कानमंत्र द्यायचे, ते सोम मंत्र द्यायचे. त्यांचा उपदेश घेतला आणि मला त्यांनी जवळ बसवलं. आता मी लहानसा 5व्या वर्गात पास झालेल्या पोराला काय समजते. त्यांचं एक पुस्तक होतं क्षीर सिंधू आहे ना, भजनीमाला, त्याच्यात एक भजन आहे. ते भजन त्यांनी मला सांगितलं. ते भजन कसं आहे? जीव माझा लागला पत्र लिहिते तू जला, जीव माझा लागला पत्र लिहिते तू जला, प्रभू रे तुझा पत्ता माहित नाही रे, प्रभू रे तुझा पत्ता माहित नाही रे, प्रभू रे तुझा पत्ता माहित नाही रे. कोणी म्हणतो देव आहे तीर्थयात्रेत, कोणी म्हणतो देव आहे तीर्थयात्रेत पहाया गेलो दगड पाण्याची घाट, तीर्थयात्रेत पहाया गेलो दगड पाण्याची घाट. सांगे संत शास्त्र देव तुझ्या देहात, सांगे संत शास्त्र देव तुझ्या देहात, प्रभू रे तुझा पत्ता लागला रे, प्रभू रे तुझा पत्ता लागला रे, प्रभू रे तुझा पत्ता लागला रे. त्यांनी बसवलं म्हणे, रमाकांत हे गाणं लिहिलं म्हणे मी या पुस्तकात आहे. मी तुझ्या एवढा असताना मला ईश्वराचं वेळ लागलं तेव्हा मी हे गाणं लिहिलं म्हणे. जीव माझा लागला पत्र लिहिते तू जला. कोणाला पत्र लिहिलं? देवाला. तुम्हाला देवाला पत्र लिहा म्हटलं तर पत्ता काय टाकाल? वैकुंठपुरी असं लिहायचं का? वैकुंठपुरी, पोस्ट कैलासनगर, नाही तालुका स्वर्ग, असं काही लिहिता येईल का आपल्याला? पत्र लिहितोच म्हणलं देवाला तर पत्ता काय देवाचा बापू? पण मी लिहिलं बापू म्हणे पत्र, तसंच लिहिलं म्हणे. जीव माझा लागला देवा तुझ्या प्राप्तीसाठी माझा जीव लागला, मग पत्र लिहितो तू जला. तुला पत्र लिहिलं प्रभू रे तुझा पत्ता, पत्र लिहिलं चांगला फर्या लिहिला म्हणे मी. देवा असा आहे तसा आहे, तसं कर असं करू दे. पण सगळं पत्र लिहिल्यावर, अंतर्देशीय पत्र लिहिल्यावर त्याला जेव्हा मी चिपकवलं तर जेव्हा पत्ता लिहायला गेलो म्हणे तर तुझ्या पत्त्याचा काही मला, प्रभू रे तुझा पत्ता माहीत नाही रे. आता कसं लिहायचं? पत्ताच नाही ते पत्र कसं जाईल? कोणी म्हणतो देव आहे तीर्थयात्रेत, तीर्थयात्रेत देव आहे म्हणून तीर्थयात्रेत पहाया गेलो दगड पाण्याची गाठ. सांगे संत शास्त्र देव तुझ्या देहात, प्रभू रे तुझा पत्ता माहीत नाही रे. कोणाकोणाला पत्ता माहीत आहे देवाचा? कुठं राहते देव? मी गाणं लिहिलं म्हणे पण मला देव काही बापू भेटलाच नाही म्हणे, आत्तापर्यंत नाही भेटला म्हणे. आणि तुलाही सांगतो म्हणे मी, सगळे ग्रंथ फिरून टाकशील, सगळे शास्त्र धुंडशील, सगळं पण पाहशील, बाहेर जेवढा जेवढा धावशील तेवढा दूर दूर जाशील, तुला काही देव सापडणार नाही म्हणे. मग 2 वर्षानं बाबाजी आले आमच्याकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये 1994 रोजी. किती? 1994.
1994 आणि आता 2000 किती वर्ष झाले मोजा बरं हा आहे ना, तरी देव सापडला नाही. शोधतच आहो, देव जवळच आहे, पण तरी त्या देवासाठी धावत आहोत. प्रभू रे तुझा पत्ता माहीत नाही रे देव आपुले अंतरी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग लिहितात, कोणत्या देवाच्या मागे लागणार बाबा म्हणते तू, कुठला देव पाहिजे तुला, कसा पाहिजे, तुझ्या देवाचं नाव काय, तुझ्या देवाचा पत्ता काय, कुठे राहतो तो, कसा आहे तो, दिसतो चालतो बोलतो हसतो का रे बाबा, प्रश्न विचारला महाराजांनी. आणि त्याचं उत्तर महाराजांनी ग्रामगीतीत लिहिलं, देव मूळचा अंतरी त्याची साधना करावी लागे बाहेरी, ओळख पटता विचारे पुरी भिन्नपणा राहीना. देव मूळचा कुठे म्हणते, अंतरी त्याची साधना करावी लागे. हे साधनेचं स्थान आहे, जगदंबा मातेचं मंदिर. कशाची साधना आहे, जगदंबा मातेच्या मूर्तीची साधना आहे. पण ही साधना कशासाठी आहे, देव भजता देवची होणे, देव होण्याची कारणे अनुभवून या. देव भजता 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 देव होण्याचा मार्ग लागला पाहिजे बापू आपल्याला. आपण फक्त आयुष्य चाललं देवच शोधत आहोत, पण देव आपल्याला सापडत नाही आहे. नाही, याचं कारण का सापडत नाही देव, कारण देवाचा पत्ता घेण्याचं स्थान आपलं कुठंतरी चुकत आहे. संतांनी देव जिथे सांगितला तिथं आपण देव पाहत नाही, बाहेर शोधत आहोत देव. देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी, 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 देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी. निज देव नेणसी मुरी बापा, निज देव नेणसी मुरी बापा, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची, देव देव व्यर्थ का फिरासी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरासी. इथं बरोबर ऐकू येत नाही रवी भाऊ, इथं नाही का थोडंसं कमी झालं. हो हॅलो हॅलो, थोडंसं फिरवा ना. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी बापा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, अरे निज देव नेणसी मुळी बापा. अंतःकरणामध्ये जो देव आहे त्या देवाला नेणसी न जाणसी, त्याला ओळखत नाही, त्याची ओळख करण्यासाठी महाराज म्हणतात, देव मूळचा अंतरी त्याची साधना करावी लागे बाहेरी, ओळख पडता विचारे पुरी भिन्नपणा राहीना. देव हा मूळचा अंतःकरणातला आहे, पण देवाची साधना ओळखण्यासाठी महाराज म्हणतात, देव जर ओळखायचा असेल तर काय करावं लागेल म्हणते महाराज, ज्ञानदेव माने भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. काय करा म्हणते महाराज, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आत्मदेवाचं भजन करा.
देव मूळचा अंतरी, देव मुळात अंतरात आहे. या अंतरातल्या देवाला शोधण्यासाठी संतांनी, महंतांनी, अनेक लोकांनी सुंदर उपदेश केले. बापो, आमचे सेवालाल महाराज म्हणतात, कोई केनी भजो पूजमत, कोई केनी कमी चेनी. नाही, कोई केनी भजो पूजमत. तुम्ही ज्याला भजत आहात, पूजत आहात, तो तुझ्याजवळ आहे रे. तुम्ही स्वतः तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा लावू शकता. दिवा लागू सकोछो. अंतःकरणातला दिवा आहे ज्ञानाचा. ज्ञानाचा दिवा अंतःकरणात लावू शकता म्हणते तुम्ही. कोई केनी भजो पूजमत. बाहेर धावू नका की सेवालाल महाराज सांगते, तुम्ही म्हणाल मीच म्हणत आहो. त्यांच्या साहित्यात लिहून आहे, पहा काय सांगितलं त्यांनी. मारी शिकवाडी पर ध्यान दिजो, जानजो, छानजो, पछच मानजो. जाणून घ्या, छानून घ्या, तसंच माना. कोणी सांगते म्हणून मानू नका बापो. देव आपुले अंतरी, देव आपुले अंतरी. देव कुठे? देव आपुले अंतरी, आम्ही जातो तीर्थावरी. आपण तीर्थात जाऊ नये असा भाग नाहीये. तीर्थ करू नका, पंढरपूरला जाऊ नका असं सांगायचं नाहीये आम्हाला, आणि संतांनाही सांगायचं नाहीये. तीर्थी निर्मळ साधू वृंद, तेथे तत्व चर्चानुवाद, जनास होईल प्रबोध, म्हणून महत्व तीर्थाचे. आता महाकुंभमेळा झाला ना प्रयागचा, करोडो लोकांनी तिथे आंघोळ केली बापू. त्या महाकुंभमेळ्यामध्ये या देशातल्या कानाकोपऱ्यातले संत येऊन बसले. ते का नुसते खासाठी बसले का? नाही. त्या संतांमध्ये काही ज्ञानाच्या चर्चा झाल्या. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी राहते. कुठलं असं ठिकाण नाही जगामध्ये की ते सगळंच चांगलं आहे ना सगळंच वाईट आहे. तीर्थाचं महत्त्व याच्यासाठी आहे. तीर्थामध्ये चर्चा होते, पण संतांचा देव तीर्थात नव्हता. आम्ही जातो तीर्थावरी, देव आपले अंतरी. आपल्या अंतरात आहे नाही, पण कसं आहे त्याला तो अंतरातला देव शोधण्यासाठी काय? हृदयाचा जो सरळ असेल, ज्यावर सगळे प्रेम करी. हृदयाचा सरळ असेल, ज्यावर सगळे प्रेम करी. नम्र सदा सेवेला तत्पर, मोहन जा असला कसला, असला कसला. माणूस जामन, माणूस जाहो, माणूस जामन, माणूस जाहो. मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभूच्या अंतःकरणामध्ये काय होतं ते आपल्या गाण्यात सांगतात. ही भीक मागता, कुठली भीक मागितली देवानी? मला काय पाहिजे म्हणते? माणूस. पण कसा माणूस पाहिजे? हृदयाचा जो सरळ असेल, ज्यावर सगळे प्रेम करी. जो हृदयाचा सरळ आहे, ज्याच्यावर सगळे लोक प्रेम करतात, ज्याच्या वागण्या बोलण्यामध्ये फक्त सत्य आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगितली, मोहन जासला कसला. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह नसेल, तोच माझा परमभक्त आहे. मोह जर असेल तर तो माझा भक्त नाही आहे. काल परवाच्या दिवशी माझ्या काकाचा मुलगा मरण पावला, म्हणजे माझा भाऊ मरण पावला. तो मासोळ्या पकडायसाठी गेला, पाण्यामध्ये जाळ काढता काढता अडकला आणि मरण पावला. 2 महिन्यापूर्वी ते 2 बापलेका आमच्या घरी आले. कशासाठी आले माहिती आहे का? आता आम्हाला की नाही भवानी लागू आहे, बसूनच आहे आमच्या समोर. जगदंबा आमच्या कुळाची देवता आहे. तुमच्या कुळाला देवता आहे का नाही लागू? कुणाला बैरम बाबा आहे, कुणाला बोआ फरीद आहे, कुणाला नारायण देव आहे, कुणाला शंकरजी आहे. तसं आम्हाला भवानी आहे. आमच्या कुळाला लागू आहे भवानी. तर ज्या दिवशी आमच्या घरी 1994 साली आमची सद्गुरू माऊली आली, त्या दिवसापासून आमच्या कुळाचे देव तीर्थात चालले गेले. कारण एक देव आल्यावर दुसरा देव कसा थांबल? एक म्यान में
दो तलवारी नाही रही सकती. एक देव आला तर दुसरा देव चालला गेला. बापू भवानी होती आमच्याकडे, आणि आमच्याकडे लग्नामध्ये कुठेही गोंधळ करावं लागते. समजते ना गोंधळ? जीवनाचाही गोंधळ आणि देवाचाही गोंधळ. तर ते पत्रिका घेऊन आले दोघेही बापले का, आमचा काका आणि मरण पावलेला भाऊ. म्हणे बापू आमच्या घरी गोंधळ ठेवला. काहून ठेवला काकाजी गोंधळ? ह्या पोराचं का नाही बापू म्हणे लग्नच होत नाही म्हणे. 3 वर्ष झाले एकही येत नाही म्हणे घरात, कोणीच येत नाही म्हणे पाहायसाठी. तर आमच्या एका गावातल्या जाणकार माणसाने सांगितलं म्हणे की तुम्ही असं करा, गोंधळ करा, तुम्हाला का नाही देवी लागू आहे, तुमच्यावर देवीचा काय झाला आहे, कोप झालेला आहे, तुमच्या कुळावर कोप झाला आहे, ह्या पोराचं लग्न होणारच नाही म्हणे जर तुम्ही काही केलं नाही तर. ठीक आहे बाबा म्हणे, पण गोंधळ काही साधा गोंधळ आहे का जी? नाही. गोंधळ वरण भाताचा, वांग्याच्या भाजीचा, गोंधळ पुरणाच्या पोळीचा, गुलाबजामचा नाही आहे. गोंधळ 2 पायाचा आहे, 4 पायाचा आहे का नाही गोंधळ आपले? आमचा गोंधळ असाच आहे. त्यांनी पत्रिका दिली, आई म्हणते भाऊजी मग गोंधळ करून राहिले तर कसं आहे? आता का वहिनी म्हणे आता आहेच म्हणे 2 बोकळ आणून आहे म्हणे बांधून घरी. असं काहून करता जी म्हणे, आता गेला म्हणे तो काढ, असे कोणाची बडी घेऊ नका, जीव घेऊ नका म्हणे, छान गोडवरण करा. नाही ते करावंच लागते म्हणे, पोराचं लग्नच होत नाही म्हणे. पोराचं लग्न होण्याचं तंत्र सूत्र कोणाकडे आहे का माहीत नाही आपल्याला म्हणे, आम्हाला करावं लागते. आता आम्ही कसे जाणार? आम्ही कीर्तनकार, खायचं नाही, जायचं नाही बाबाजी, आम्ही गेलो नाही. 2 महिने झाले गोंधळ झाला नाही झाला. काल तो पोरगा मरण पावला, चालला गेला. आता कसं कसा आहे जीवनाचा गोंधळ? देवी जीव घेते का कोणाचा? आहे लिहून कुठे? आई जी आई 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 कुणाचा बडी मागते का? कोणाची आई बडी मागते सांगा बरं? आपल्या घरचा पोरगा असेल ती तिला दुसऱ्या घरच्या पोराचा बडी तरी मागते का ती आपल्या पोरासाठी? आई ही आई असते. आईला प्राण्याचा बडी नको, आईला मुलाचा बडी नको, आईला कुठल्या जनावराचा बडी नको. बडी आम्हाला पाहिजे. आत्ता की नाही काल माराई पाटण आहे इथे जवळ, माराई पाटणला आमच्या गावातून 25 गाड्या गेल्या. किती? 25 गाड्या गेल्या. पूर्णाच्या पोळ्या खासाठी गेल्या असेल का? नाही. कत्तल होते बापो, कत्तल कत्तल करतो आपण. देव आपुले अंत, संतांच्या सिद्धांताला ठोकर मारली आपण, संतांच्या सिद्धांताला लात मारली. एवढे बहादर आपण. ते काय म्हणते? देव आपुले अंतरी आम्ही जातो तीर्थावरी. देव आपल्या अंतःकरणात आहे, पण आम्ही तीर्थावर चाललो बाबाजी. आणि तीर्थावर काय करायसाठी चाललो? जीवाची बळी द्यायसाठी नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मा देवा, अखंडित सेवा करा त्याची. बापो त्याची सेवा करा, पण सुख दुःखाच्या कल्पनेत तू विसरलाच खरा. देव तो नसतो रे नारा, देव तो नसतो रे नारा, देव तो नसतो रे नारा. सुख दुःखाच्या कल्पनेत तू विसरलाच खरा. देव तो नसतो रे न्यारा, देव तो नसतो रे न्यारा, देव तो नसतो रे न्यारा. अज्ञानाने कल्पना तुझी नाही घडवत दर्शन तुझला. अज्ञानाने कल्पना तुझी नाही घडवत दर्शन तुझला. राम नाडी भटकशी जाऊन जीवन सारे जाईल याला, जीवन सारे